बारामतीकरांना नम्रतेची आग्रहाची विनंती आहे। मित्रांनो, भावनिक होऊन मतदान करायचं नाही। विकास कोण करणार आहे, विकास कोणी केला आणि उद्याच्या काळामध्ये विकासाच्या करता केंद्राचा करोडो रुपयाचा निधी, राज्याचा करोडो रुपयाचा निधी महायुतीच्या माध्यमातून कसा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आपण बारामतीचा विकास केला तो आजपर्यंत बहुतेक राज्याच्या निधीच्या जोरावर केला। त्याच्यामध्ये एकनाथराव असतील, त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, त्याच्यामध्ये मी असेल किंवा आमच्या इतर सहकारी असतील, सगळ्यांनी आपापल्या परीने त्याच्यामध्ये भर घातली। मी वेगवेगळ्या ठिकाणी पदांवर काम करत असताना कधी कोणी मला सहसा नाही म्हटलं नाही, कारण माझा स्वभाव हा सरळ मार्गी आहे। मी सगळ्यांना मदत करत आजपर्यंत आलेलो आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीने मलाही एक समाधान वाटत असतं। मित्रांनो, आताच्या काळामध्ये आपल्याला पुढे जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो माझ्या इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, हवेली ह्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आहे। मी देखील काही भागामध्ये माझ्या वडगाव, माझ्या लोणी भापकर, माझ्या उंडवडी कडेपठार अशा काही भागामध्ये सभा घेतल्या, सांगलीला सभा घेतली आणि त्यावेळेस मी त्याचा सूतोवाच केला। बाबांनो, ही निवडणूक पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। त्या अँगलने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। इथं माझे व्यापारी बंधू बसलेत, इथं माझे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक हितचिंतक पाठीराखे आज या सभेला आलेले आहेत। त्यांना मी सगळ्यांना पाहतोय, परंतु त्यांना सर्वांना मला सांगायचं आहे की आपण एक शिक्षणाचं हब म्हणून बारामतीला एक आकार देण्याचं काम केलं। आपण आरोग्याचा हब म्हणून या बारामतीला सगळ्या सुविधा देण्याचं काम केलं। कुठं त्रुटी राहिल्या असतील, मित्रांनो, मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, जो काम करतो तोच कधीतरी काहीतरी चुकतो, परंतु ती चूक त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर ती दुरुस्त करायची असते आणि पुन्हा समाजाला त्याचा कसा चांगला फायदा होईल याबद्दलचा प्रयत्न करायचा असतो। ते करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना नेहमी आधार द्यायचा असतो। जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून राजकारण, समाजकारण बाबांनो होत नाही। आपण पण तीच भूमिका बारामतीमध्ये सातत्याने स्वीकारलेली आहे। माझा मागासवर्गीय समाज असू द्या, माझा त्या ठिकाणी भटका समाज असू द्या, माझा त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज, ओबीसी समाज, बहुजन समाज, सगळ्या जाती धर्माच्या मध्ये आपण त्याला कसा न्याय देता येईल, कशी मदत करता येईल याच बद्दलचा प्रयत्न आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये आपण बहुतेक सर्वांनी केलेला आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। कुणी कितीही पलीकडनं भाव फिर माझ्या खडकवासल्याचं पाणी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे